हाय एव्हरीवन, चिखलदरावरून परत येताना आम्ही नंद उद्यान गणपती संग्रहालयाला गेलो आणि खरं सांगायचं तर आत गेल्यावर पहिलाच विचार आला कुठल्या कुठल्या गोष्टींपासून गणपती बनवला असेल. कारण इथे गणपतीच्या इतक्या वेगवेगळ्या आणि सुंदर मूर्ती पाहायला मिळाल्या की प्रत्येक मूर्ती बघताना काहीतरी नवीन दिसत होतं. दगडापासून, रुद्राक्षापासून, शिंपल्यांपासून, पेन्सिल पासून, अगदी कापसापासून सुद्धा गणपतीची सुंदर मूर्ती तयार केलेली होती. काही गोष्टी तर खरंच कल्पनेच्या पलीकडच्या होत्या. स्टीलच्या भांड्यांपासून बनवलेला गणपतीही पाहायला मिळाल्या आणि अशा कितीतरी वेगवेगळ्या वस्तूंपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती इथे आहेत. आपण रोजच्या आयुष्यात ज्या वस्तू अगदी साध्या म्हणून वापरतो त्याच वस्तूंमधून एवढ्या सुंदर कलाकृती तयार होऊ शकतात हे इथे आल्यावर जाणवलं. आणि हा पेन्सिलचा गणपती आहे, खूप सुंदर वाटत होता. आणि हो, या गणपती संग्रहालयातले सगळे गणपती तुम्हाला पाहायचे असतील तर उद्या माझा पूर्ण लॉंग व्हिडिओ येणार आहे, म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर आम्ही अमरावतीला पोहोचलो. अमरावतीला पोहोचल्यावर मस्त जेवण करून घेतलं, घरी आली, माझं स्किन केअर करून घेतलं, खूप फ्रेश वाटत होतं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.